नागपूरमधील यशोधरा नगरमध्ये सलग 7व्या दिवशी संचारबंदी कायम आहे। शहरातील 3 पोलीस हद्दींच्या संचारबंदीमध्ये अंशतः दिलासा देण्यात आलाय। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवली आहे। गणेशपेठ तहसील कोतवाली भागामध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली, तर संचारबंदीत सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे। पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे। गणेशपेठ तहसील कोतवाली या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे। रात्री 10 नंतर या हद्दीत संचारबंदी कायम असेल, तर यशोधरा नगर येथील संचारबंदी पूर्णतः कायम असेल। नागपूर पोलीस आयुक्तांनी हे निर्देश काढले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर नागपूर पोलीस आयुक्तांनी 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदीचे आदेश काढले होते। त्यानंतर कपिलनगर आणि नंदनवन या 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील संचारबंदी उठवण्यात आली होती। काल सायंकाळी पुन्हा नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी संचारबंदी संदर्भातले नवीन निर्देश काढले, ज्यामध्ये 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे आहे ते पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। मात्र कोतवाली तहसील आणि गणेशपेठ या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे आहे ते संचारबंदी मध्ये काही जी शिथिलता देण्यात आली आहे। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या परिसरामध्ये जे आहे ते शिथिलता देण्यात आली आहे। तर यशोधरा नगर या परिसरामधील संचारबंदी जी आहे ते एकूणच कायम ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंज व शकरदरा आणि इमामवाडा या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील संचारबंदी जी आहे ते पूर्णतः हटविण्याचे निर्देश जे आहे ते काल पोलीस आयुक्तांनी दिलेले आहे। एकूणच पाहायला गेलं तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते स्वतः नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत जे आहे ते एकूणच बैठक लावली होती। या बैठकीमध्ये संपूर्ण सोमवारपासून तर आजपर्यंत घडलेल्या घटनाक्रमांचा त्यांनी एकूणच आढावा घेतला आणि त्यानंतर सायंकाळी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी नागपूर येथील उर्वरित जे 9 पोलीस स्टेशन हद्दीमधील संचारबंदी होती त्यामधील 5 पोलीस स्टेशनमधील हद्दीमधील संचारबंदी पूर्णतः उठविलेली आहे। तर तहसील पोलीस ठाणे, गणेशपेठ आणि कोतवाली या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आहे ते सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शिथिलता दिलेली आहे। मात्र यशोधरा नगर या पोलीस स्टेशन हद्दीमधील संचारबंदी अजूनही कायम ठेवण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।